सगळं जे देता येणं शक्य होतं ते सगळं त्याने दिलं होतं. आणि जितेंद्र साक्षीदार आहेत. जितेंद्र त्या मंत्रिमंडळात माझे सहकारी मंत्री होते. जितेंद्र, तुम्ही एकदा सांगा की त्यांचं काय कौतुक आपण करत होतो. सगळं दिलं होतं. एक तरी मुख्यमंत्री असा दाखवा की ज्याने नगर विकास खातं त्या कोणाला दुसऱ्याला दिलं होतं. मी दिलं होतं. नगर विकास खातं दिलं होतं. त्याच्या आधी MSRDCचं सगळं दिलं होतं. एवढे शेवटी त्यांची भूक वाढली, भस्म्यारोग झाला की त्यांना जे दिलं ते सुद्धा कमी पडायला लागलं. आणि मग जेव्हा माझं ऑपरेशन झालं होतं, खरं मी शिवसैनिकांवरती विसंबून आज सुद्धा तुमच्याच जोरावरती मी लढतोय, तुमचाच जोरावरती. म्हणजे सगळ्यांना जो प्रश्न पडलेला आहे की याचा पक्ष चोरला, आम्ही चिन्ह काढून घेतलं तरी हा उद्धव ठाकरे उभा कसा काय? कारण ते माझं ही ताकद कागदावरती आहे, खरी ताकद माझी समोर आहे. आणि जेव्हा शिवसेना सांभाळायला पाहिजे होती तेव्हा तुम्ही शिवसेना विकलीत, गद्दारी केलीत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा, नरेंद्र मोदींचं काय झालं मला कळत नाहीये. कधी असं कधी तसं, कधी तसं कधी असं. आजच मला पत्रकारांनी दुसरा प्रश्न विचारला, TV9नीच ती एक त्यांची क्लिप दाखवली की उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे वारसदार आहेत का? ते म्हणाले हो, त्यांचे ते पुत्र आहेत. मग नंतर म्हणतात नकली संतान, परत म्हणतात नकली सेना. मी कालही बोललो, परवाही बोललो, आजही बोलणार, उद्याही बोलणार. जो कोणी माझ्या शिवसेनेला नकली म्हणेल तो माणूस कोणी असला तरी तो बेअकली आहे. तो बेअकलीच माणूस म्हणायला पाहिजे. कारण स्वतः शिवसेना प्रमुखांनी या माझ्या सोन्यासारख्या शिवसेनेची जबाबदारी स्वतःहून माझ्याकडे दिली. मोदीजी, तुमच्या परमिशनची गरज नव्हती आणि नाही, आवश्यकताच नाहीये. पण आज तुमचे जे काही चालले, बाळासाहेबांचे माझ्यावरती खूप उपकार आहेत. ते उपकार तुम्ही असे फेडता? तुमची ज्या वेळेला राजकीय क्षितिजावरती हिंदुस्थानच्या ओळख सुद्धा झालेली नव्हती तेव्हा फक्त एकट्या आणि एकट्या हिंदू हृदय सम्राटांनी तुमची पाठराखण केली होती. ते विसरला तुम्ही? नाही, तो त्यांचा खासगी प्रश्न आहे. पण आज भाजपची जी हालत झाली, मला इकडे सुद्धा काही भारतीय जनता पक्षाचे, अस्सल भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आले असतील किंवा चॅनलच्या माध्यमातून बघत असतील, त्यांना मला विचारायचंय, तुम्हाला तरी हे मान्य आहे काय? RSSचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मला विचारायचंय. कारण RSS एका वेगळ्या विचारधारेतनं निर्माण झालेले आहे. ते विचार तुम्हाला कोणाला आम्हाला पटोत न पटोत, पण स्वतः अविवाहित राहून वेळ प्रसंगी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून, म्हणजे त्रिपुरामध्ये जे भाजपा जिंकला होता तेव्हा एक ते नाव समोर आलं होतं. त्यांना मी घरी बोलवून विचारलं की तुम्ही काय केलं? मला म्हणाले काय सांगायचं उद्धवजी, माझ्यावरती जबाबदारी दिली आणि आम्ही त्रिपुरामध्ये गेलो तेव्हा आम्ही भाजपवाले म्हटल्यानंतर लोक कुत्र्याच्या मागे लागावे तसे आमच्या मागे लागायचे, पळवून लावायचे. तरी उभा राहिलो आणि आम्ही जिंकलो. मग त्या सगळ्यांना मला विचारायचंय की यासाठी केला होता का अट्टहास? की आज तुम्ही जे निष्ठावंत भाजपा आहे कुठे? मोदीजी, तुम्ही नकली सेना म्हणताय पण तुमचा भाजपा त्याच्यामध्ये नकली झालाय. सगळे आयात भाडोत्री सगळे तुम्ही, आमची मुलं तुम्ही घेतलेली आहात. मध्ये ते जे काय बोलले होते की काँग्रेस सत्तेवर आली तर ज्याची मुलं जास्त आहेत त्याला तुमची संपत्ती वाटून टाकतील. अहो, तुम्हाला राजकारणामध्ये पोरं होत नाही, त्याच्यात आम्ही काय करू? आमचा काय दोष येतो? मग तुम्ही गद्दारी करून दुसऱ्याची पोरं घेता. बरं, तुमच्याकडे पोरं नाही आहेत म्हणून आमचे गद्दार घेतले, तुमच्याकडे नेते नाहीत म्हणून ते घेतले, उमेदवार सुद्धा तुमच्याकडे नाहीये. काय झालं असतं, इकडनं एखादा चांगला भाजपचा कार्यकर्ता दिला असता तर लढाईला मजा तरी आली असती. द्यायचा होता भाजपचा कार्यकर्ता का? भाजपकडे कार्यकर्ते नाही आहेत. पण तुम्ही एवढ्या खस्ता खाल्ल्या, एवढी मेहनत केली आणि गद्दारांच्या सतरंजा उचलायला तुम्हाला तुमचं नेतृत्व लावतंय, ह्याच्यात तुमचं आयुष्य घालवतंय फुकट. मग जसं मोदी मला डोळा मारतायत तसं मी त्यांना सांगतोय की तुम्ही जे पक्ष तुमचा विकणार आहेत त्यांच्या नादी लागू नका. या हिंदुत्वाचा विचार आहे ना, या माझ्यासोबत या भाजपवाले जे अस्सल भाजपवाले आहेत, अस्सल जे संघाचे कार्यकर्ते आहेत, नेऊ आपण आपला हिंदुत्वाचा झेंडा पुढे. आणि हे हिंदुत्व भाजपच्या हिंदुत्वासारखं नाहीये.
भाजपचं जे हिंदुत्व आहे ते घर पेटवणारं हिंदुत्व आहे आणि आपलं शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. हा फरक आहे.